नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. पाचोरा शहरातील भुयारी मार्ग परिसरात आज घडलेली घटना एकीकडे धक्कादायक होती, तर दुसरीकडे पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचं पाहायला मिळालं. वाळलेल्या झाडांना अचानक आग लागल्यानंतर काही वेळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र वेळेवर मिळालेली माहिती आणि पोलिसांनी दाखवलेली धाडसी भूमिका यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापासून थांबली. या घटनेची माहिती सर्वप्रथम जयप्रकाश योगेश जडे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माहिती दिली. त्यांनी वेळ न दवडता प्रशासनाला सतर्क केलं आणि त्यानंतर पोलिसांनीही अतिशय जलद हालचाल करत घटनास्थळी धाव घेतली. अनेक वेळा आपण पाहतो की अग्निशमन दल येईपर्यंत लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात, पण इथं पाचोरा पोलिसांनी वेगळीच जबाबदारी दाखवली. अग्निशमन दलाची गाडी येण्यापूर्वीच पोलीस स्वतः आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. स्वतः पाण्याने भिजवत धूर आणि आगीची जवळ जाऊन त्यांनी जवळपास 50% आग नियंत्रणात आणली होती. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि उर्वरित आग पूर्णपणे विझवण्यात आली. या संपूर्ण घटनेत पोलीस दीपक अण्णासाहेब आहिरे, PSI गणेश पाटील, पोलीस अनिल पवार आणि पोलीस निलेश पाटील तसेच जयप्रकाश योगेश जडे यांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस खरंच कौतुकास्पद पात्र आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांमुळेच नागरिकांचा विश्वास आजही पोलिसावर टिकून आहे. जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून जाणं हेच खरी कर्तव्य आहे. मात्र या घटनेतून एक गंभीर बाबही समोर आली आहे. पाचोरा भुयारी मार्ग परिसरात नगरपालिकेकडून छोटी छोटी कुंड तयार करून झाडे लावण्यात आली होती. त्या झाडासाठी ठिबक सिंचनाची नळाही टाकण्यात आल्या होत्या, पण प्रत्यक्षात त्या झाडाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं. पाणी न मिळाल्यामुळे संपूर्ण झाडे वाळून गेली आणि हाच वाळलेले भाग आगीस कारणीभूत ठरल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जर ही झाडे हिरवेगार ठेवली गेली असती, वेळेवर पाणी सोडलं गेलं असतं, तर कदाचित आज आग लागण्याची वेळच आली नसती. लाखो रुपये खर्च करून झाडे लावायची, पण त्यांची देखभाल न करणे हा प्रश्न आता गंभीर बनत चालला आहे. एकीकडे पोलिसांनी तत्परता दाखवून परिस्थिती नियंत्रणात आणली, तर दुसरीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.